सरकारला गोहत्या चालत नाही, मात्र शेतकऱ्यांची आत्महत्या चालते का, असा सवाल अजित पवारांनी आज संघर्ष यात्रेमध्ये उपस्थित केलाय। खानदेशात आज विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आहे। जळगावच्या पारधीनंतर पारोळ्यात विरोधकांची सभा झाली। यावेळी अजित पवार बोलत होते। पारोळ्यातील संघर्ष यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे 12 गावातील 100 शेतकरी 100 बैलगाड्या घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाले। यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हे देखील बैलगाडीत स्वार झाले। यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी खडसेंसोबतची भेट राजकीय नसल्याचं सांगितलं। तसंच नारायण राणे यांची पक्षाला गरज असल्याचंही विखे म्हणाले। पारोळ्यानंतर संघर्ष यात्रा नंदुरबारच्या शहाद्यात पोहोचेल। शहाद्यात सभा संपल्यावर संघर्ष यात्रा धुळे मुक्कामी जाईल। खडसे साहेब हे एक सक्षम नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। मला असं वाटतं की त्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, कारण शेवटी व्यक्तिगत स्नेहातून आपण एकमेकाला भेटत राहतो आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता आहे। असे राणेसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांनी काय ते मला वाटत नाही अशी काही भूमिका घेतील आणि खरं काँग्रेस पक्षाला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे।